दिनी सज्जन श्रोते हो सुप्रभात. निरूपण क्रमांक 29. तुका म्हणे आम्हा सापडले मूळ. ईशावास्य उपनिषद यजुर्वेद मंत्र क्रमांक 14. संभूतींच विनाशंच यस्तद्वेदो भयं सह विनाशेनं मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. संभूतींच विनाशंच यस्तद्वेदो भयं सह विनाशेनं मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. अर्थात संभूती असंभूती ओळस्थिती रहस्य एके समयी जाणीजो. जन्म मृत्यू शरीर स्थिती म्हणून त्या जाणता ज्ञानी जन्म मृत्यू चक्रा पार राहितो. संभूती असंभूती या दोन्हीला जो एकदम जाणतो तो जन्म मृत्यूचे निर्मिती संहाराचे रहस्य समजल्याने ज्ञानावलोकन अचूकतेने साधल्याने खरे तर मृत्युंजय ठरतो. या दोनही अवस्था या कायमस्वरूपी टिकत नाहीत. संभूती किंवा असंभूती या दोन्ही अवस्था ज्या कायमस्वरूपी टिकत नाहीत. माझ्या किंवा मी म्हणजे सच्चिदानंद ज्ञानपुरुष व चैतन्य पुरुषाच्या आत्म्याच्या नसून केवळ आच्छादन रूप शरीराच्या आहेत. प्रथमतः संभूती असंभूती या दोन्ही स्थिती आत्म्याने घेतलेल्या पांघरुणाच्या आच्छादन रूपी शरीराच्या आहेत. त्या मूलतः चैतन्य पुरुषाच्या अवस्था आहेत. वेगळ्या दृष्टीने पाहताना नको ते टाकले तर हवे ते वाढते किंवा त्याग योग्य टाकले तर राहण्या योग्य अधिक काळ टिकते. हे व्यावहारिक सत्य यामधून समजून येते. प्रत्येक जीव माणूस जन्माला येताना परमेश्वराने नियामकाने त्याला आयुष्य नेमून दिले आहे त्यानुसारच येतो. श्वास संख्या मोजून दिली आहे. काम क्रोध मोह लोभ मद मत्सर या षड्विकारांनी शरीर पोखरले जाते व क्षतिग्रस्त आजारग्रस्त होऊन लवकर नाश पावते. म्हणून यांना दूर ठेवावे टाळावे संयमपूर्वक वागावे. हे ज्याला कळते तो प्रत्यक्षात निश्चयपूर्वक योग्य आचरण ठेवतो किंवा तसे त्याने आचरण ठेवल्यास टाळण्यायोग्य म्हणजे षट विकार टाळले जातात. त्या कारणाने श्वासगती संयमित होते व नेमून दिलेले श्वास शांत निवांत शरीर मनाच्या संयोगाने संपूर्णतः यथायोग्य प्रकारे घेतले जातात व नियत जीवनाचा जीव नीट भोग होऊ शकतो. मात्र षटविकार ग्रस्ततेने ब्लड प्रेशर वर्षभर असंतुलित होते व मानव स्वमूर्खतेने आपले जीवन लवकर संपवतो किंवा नियत वेळेआधीच हे शरीर मृत्यूच्या अधीन करतो किंवा मृत्यूला अर्पण करतो, मृत्यूला शरण जातो. आता पुढे वास्तवात ज्ञान का मतलब जानना केवळ आत्मज्ञान प्राप्ती हाच जिवंत असण्याचा अर्थ आहे. अगदी प्रत्येक माणसाची संभूती म्हणजे उत्पत्ती पाळण लय. प्रत्येक माणसाची संभूती म्हणजे एकत्वाने जन्म घेणे म्हणजे उत्पत्ती पाळण आणि लय हे प्रत्येक माणसाची संभूतीच आहे. आणि ही उत्पत्ती पाळण लय रूप संभूती म्हणजे एकत्वाने निर्माण होणे केवळ आणि केवळ आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठीच आहे. मात्र मायेच्या अधीन होणारी माणसे अवाजवी भोगेच्छा अहंकार श्रेष्ठतेच्या गंधापायी क्षुद्र देवतेच्या नादी लागून कच्छपी लागून षड्विकारग्रस्त होऊन त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराने हे अमोलिक जीवन आत्मज्ञान किंवा ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी दिले आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना त्याला विसरतात व परमेश्वरी दानाचा अपव्यय करतात, अपमान करतात. परिणामतः अविनाशी ब्रह्माची उपासना न करता ते देहांतर्गत चैत्य पुरुष विराट पुरुषाला न जाणता असे लोक क्षुद्र देवतांच्या नादी लागून अतिक्षुद्र फलप्राप्तीसाठी ते कर्मकांडात विधिनिषेधयुक्त पाखंडात रमतात व अडकतात. पाखंड याचा सत्यार्थ हा की अखंड ब्रह्माला न जाणता खंडित गोष्टीत रममाण होणे. पाखंड याचा सत्यार्थ हा की अखंड ब्रह्माला न जाणता खंडित गोष्टीत रममाण होणे. आणि खंडितता म्हणजे पाप म्हणजे खंडितता भेदाभेदता हेच पापरूपी खंड
मूळ अखंड ब्रह्माला जाणण्याच्या आड येते हे आता उघड आहे. एकोहमचा संभूत, एकोहमचा आता आध्यात्मिक अर्थ असा एकोहमचा संभूत म्हणजे एकत्वाचा पूर्णत्वाचा अर्थ. अध्यात्मामध्ये संभूत आता व्यवहारातला आपण संभूत असंभूत हे देह पातळीवरचे अर्थ पाहिले, परंतु एकोहमचा अध्यात्मात अर्थ संभूत. सम म्हणजे एकत्वाने, भूत म्हणजे जन्माला येणे, म्हणजे माणूस प्रत्यक्षात एकत्वाचा पूर्णत्वाचा अनुभव घेण्यासाठीच देहरूपात आला असला तरी त्याच्या आत जे संभूत एकत्वाचं पूर्णत्वाचं तत्व आहे त्या आत्मज्ञानाच्या दिशेने जर तो गेला तर संभूतचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे अखंड ब्रह्मस्थितीचा त्याला उलगडा होतो. अन्यथा भेदाभेद अमंगल म्हणजे तुकड्या तुकड्यातून किंवा विभाजनातून, अन्यथा भेदाभेद अमंगल म्हणजे तुकड्या तुकड्यात किंवा विभाजनात सुख मानणे. म्हणून सो सिंथेसिस मीन्स संभूती अँड अनालिसिस मीन्स असंभूती. म्हणून सिंथेसिस म्हणजे संपूर्ण एकात्मता यालाच आध्यात्मिक दृष्ट्या संभूती म्हणतात आणि तुकड्या तुकड्याला आध्यात्मिक दृष्ट्या असंभूती म्हणतात. म्हणून संभूती आणि असंभूती याचा व्यावहारिक अर्थ आपण पाहून झाला आणि आध्यात्मिक दृष्ट्या संभूती म्हणजे एकात्मतेचा आनंद घेणे आणि असंभूती म्हणजे एकात्मतेचा विसर पडून तुकड्या तुकड्यात जीवन जगणे. हे स्पष्टपणे आपण ध्यानात घेतल्यास अद्वैत ते सार, द्वैत असार हा स्पष्ट ज्ञानबोध होऊ शकतो. अशा माणसासाठी सुखदुःखे समे भूत्वा, सुखदुःख सहज समान होते. योग्य ज्ञानाने प्रयत्नांची झटापट संपते. योग्य समज क्रांतिकारी पद्धतीने किंवा विहंगम मार्गे आत्मज्ञान प्राप्ती करून देते. त्या कारणाने असा माणूस आपले सर्व जीवन अयोग्यते टाकून षटविकार तसेच षटविकार टाकून पाखंडी किंवा तंत्रमंत्र रूप अविद्या व त्या योगे होणारा अहंकार हे सर्व टाकून योग्य मार्गे ब्रह्मविद्यामय जीवन परिपूर्णतेने सुखशांती समाधान पूर्वक भोगतो. त्या कारणाने तो परमेश्वराने दिलेल्या अमौलिक जीवनाचा, दिव्य वरदानाचा पूर्ण आदरपूर्वक कृतज्ञता व्हावे. तत्सद्ब्रह्मार्पण वस्तू त्याचे त्याला परत या व्हावे. परमेश्वरी आज्ञा समजून यथातथ्य भोग घेतो. तो कायमचा जन्म मृत्यू चक्रातून बाहेर जातो, मुक्त होतो. त्याचे असे हे जगणे म्हणजे आध्यात्मिक संभूती म्हणजे अखंड ब्रह्माच्या पद्धतीने जगणे. आणि जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या संभूती म्हणजे अखंड एकात्मतेने माणूस जगतो तेव्हा त्या माणसाचा सत्कार होतो. आणि त्या माणसाचा सत्कार म्हणजे खरोखर आत्म्याचाच गौरव असतो. आणि संभूती या आत्मज्ञान मार्गावरील आध्यात्मिक अर्थाला न समजता जो जगतो त्याचे जीवन असंभूत म्हणजे तुकड्या तुकड्यांचे विखरलेले म्हणजे अॅनालिटिकल म्हणजे द्वैतात्मक असते. तर संभूतीचे जीवन जो माणूस जगतो तो लोकांच्या आदराला प्राप्त होतो आणि त्याचा आदर हा खऱ्या अर्थाने आत्म्याचा गौरव असतो. पण तू तुकड्या तुकड्यात भेदाभेदात जो असंभूत भावाने जगतो तो ब्रह्माची अवज्ञा करतो. याच अर्थी संत तुकोबा म्हणतात, उत्पत्ती पारण संहाराचे बीज जेणे नेले बीज त्याचे हाती, तुका म्हणे आम्हा सापडले मूळ आपण जी फळ आले आता. म्हणजे निज स्वतःची उत्पत्ती, स्वतःची स्थिती आणि स्वतःचा लय याच आध्यात्मिक ज्ञान ज्याला झालं तेव्हा संभूती याचा अर्थ एकत्व ब्रह्माच आपल्यामध्ये होणार आलोडन, ज्ञानरूप दर्शन, अवलोकन. आणि अशा अर्थाने संभूती ही आध्यात्मिक दृष्ट्या त्याला कळली तो षटविकार टाकतो, अखंड टाकतो, भेदाभेद टाकतो आणि संभूतीत आध्यात्मिक दृष्ट्या जो जीवन जगतो तो संभूत म्हणजे एकत्वाने जन्मलेला प्रत्यक्ष ब्रह्म म्हणूनच तो जीवन जगतो. आणि असा ब्रह्म म्हणून जीवन जगणं यालाच खऱ्या खुऱ्या अर्थाने संभूतीचे एकोहमचे खरेखुरे ज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञान ज्याला नसते तो असंभूत पद्धतीने म्हणजे एकत्वाने नाही अशा पद्धतीने म्हणजे अपरूपी खंडामध्ये जीवन जगतो. आणि असं हे पाखंडी
विधिनिषेधयुक्त जीवन किंवा विधिनिषेध परिपूर्ण जीवन किंवा तुकड्या तुकड्यातलं जीवन हे दुसरं तिसरं काही नसतं. तंत्र मंत्र सिद्धी याच्या नादी लागून जगलेलं ते बघायला गेलं तर भोग साधने वाढवणारे आणि भोग अधिक निर्माण करणारे, परंतु त्याच भोगातून संपूर्ण जीवन भोगयुक्त होतं आणि रोगयुक्त होतं आणि अखेरीस त्या जीवनाचा सत्यानाश होतो. म्हणून असंभूत म्हणजे सत्यानाश करणारी जी विभाजनवादी प्रवृत्ती आहे, भेदाभेद अमंगल असण्याची जी प्रवृत्ती आहे, त्या सर्व प्रवृत्तीचा सर्व शक्तिकारासहित अहंकारासहित त्याग करणं हे ज्याला जमलं त्याचं जीवन संभूतीचं, आणि हे त्याला जमलं नाही त्याचं जीवन असंभूतीचं. एकत्वाने जो जीवन जगतो तो लोकांच्या सत्काराला प्राप्त होतो आणि त्याचा तो सत्कार म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्माचा आत्मगौरव असतो, ब्रह्मगौरव असतो. अशा अर्थी आपण मानव म्हणून जन्माला येऊन संभूत म्हणजे एकत्वाचा ब्रह्मत्वाचा अनुभव घेऊन स्वतः आदराला प्राप्त होऊन तो खराखुरा आपल्याला आदर मिळाला नसून तो त्या ब्रह्माचा आदर आहे असं समजून आपल्याला मिळालेला आदर सुद्धा जेव्हा असा हा संभूत ज्ञानी माणूस ईश्वराला तत्सत ब्रह्मार्पणमस्तु ज्याचे त्याला परत यावाने करतो, तो असा माणूस याच जन्मामध्ये खराखुरा मुक्त होतो आणि जीवन मरणाच्या चक्रातून त्याला खेपा मारण्याची जी आलेली आजपर्यंतची अवस्था आहे ती अवस्था कायमची नष्ट होते. असं संभूतीचं जीवन जगणं हे खरोखर ज्ञानी माणसाचं आणि ज्ञान का मतलब जानना म्हणजे जिवंत असण्याचा हेतूच ज्ञान मिळवणं हा जो अर्थ आहे तो जो समजतो अशा ज्ञानी माणसाचं संभूती पूर्ण जीवन एकत्वाचं जीवन हेच खरोखर त्याच्या सत्काराद्वारे अप्रत्यक्षरित्या तो सत्कार ब्रह्माचाच असतो. म्हणून ज्ञानी माणसाचा सज्जन संतांचा गौरव हा खरं बघायला गेलं तर ब्रह्माचा गौरव असतो, आत्म्याचा गौरव असतो. असा आत्मगौरव असा ब्रह्मगौरव जर आपल्याद्वारे ब्रह्मापर्यंत पोचू शकला तर खऱ्या अर्थाने सज्जन लोक हे श्रोते हो, तुम्ही या दैवी संसाराचे सच्चे पाईक सच्चे रखवाले नव्हे, सच्चे पाईक आणि सच्चे रखवाले म्हणून जेव्हा आपण संभूतीचं एकत्वाचं जीवन जगतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्या जीवनात येऊन आपण दैवी जीवनच जगतो. दैवी जीवन जगतो, दैवी जीवनाचं रक्षण करतो, परिपोषण करतो. विश्वस्त म्हणून रक्षण करणे, दैवी जीवन म्हणून स्वतःच देवत्वाचा अनुभव घेणे, देवत्वाचा अनुभव घेता येता आपल्याद्वारे आत्म्याचा आणि ब्रह्माचा गौरव साधला जाणे हेच खरं तुम्हा आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. हे जर आपल्याला कळलं तर जे तुका म्हणे आम्हा सापडले मुळे आपण अशी फळ आले आता, याचा अर्थ तुकारामासारख्या संत म्हणताना स्वतःची उत्पत्ती स्थिती आणि लय त्याचं रहस्य एकच आहे की जन्माला येऊन केवळ आणि केवळ ब्रह्मज्ञान आत्मज्ञान मिळवणं, भेदाभेद जीवन जगणं असं ज्याला समजलं शक्य आलं त्याला खऱ्या अर्थाने आपलं जन्म स्थिती आणि आपला मृत्यू याचं रहस्य कळलं. आणि या तिन्ही अवस्थांचं ज्याला रहस्य कळतो तो खऱ्या अर्थाने मृत्यूवर जय मिळवणारा म्हणजे एकदा त्या जीवनातून मुक्त होणारा आणि पुन्हा पुन्हा वरचेवर जन्म मृत्यूच्या चक्रात न सापडणारा खराखुरा मृत्युंजय बनतो. म्हणूनच तुकारामाने म्हटलेलं आहे, तुका म्हणे आम्हा सापडले मुळे आपणाची फळ आले आता, म्हणून ज्याला निज रूपात जन्म रहस्य स्थिती रहस्य आणि त्याचा लय होणार रहस्य जिवंत असतानाच कळलं तोच खराखुरा विधेयीपणे मुक्ती भोगतोच नव्हे, मृत्यूनंतरही मृत्यू पश्चात त्याला जन्माला यावे लागत नाही. आणि जर खरोखरच जीवनामध्ये लोकांचं असंतुलन निर्माण झालं तर असा माणूस निश्चितच उत्साहाने म्हणतो सुखे घाला हे गर्भवासी, म्हणजे लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी अशी माणसं वर्षभर जन्माला येतात. पण पुढे ज्याला कळलं त्याला नियती किंवा परमेश्वर त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा जन्माला घालत नाहीत.
फक्त श्रेष्ठ कर्तव्य करण्यासाठी जर त्यांना वाटत असेल पुन्हा पुन्हा यायचं तर ते त्यांच्या इच्छेने पुनर्जन्मास येतात. म्हणून तुका म्हणे आम्हा सापडले मुळ हे मूळ म्हणजे दुसरे काही नसून संभूतीचं अध्यात्मातील एकोहम द्वितीयम नास्ती अशा एकमेव परब्रह्माचं शुद्ध ज्ञान हेच ते तुका म्हणे आम्हा सापडले मूळ. आणि त्यामुळे आपणची फळ आले आता तुम्हालाही ते मूळ सापडे, तुम्हालाही ते फळ मिळू दे. आणि आपणाला सापडलेलं मूळ त्यामुळे प्राप्त झालेलं फळ हे अनायसे आपणाला परमेश्वरी कृपेने मिळालं आहे. त्यामुळे ते आपण लोकांना निरपेक्ष भावाने द्या. त्याच्याबद्दल काही घेऊ नका, झोळी फिरवू नका, वाटल्यास मदत करा म्हणू नका. आध्यात्मिक ज्ञाने परमेश्वरी कृपाने एखाद्याच आत्म्याला त्याच्या त्याच्या जन्मोजन्मीच्या तपश्चर्येमुळे प्राप्त होतं आणि त्याला ते प्राप्त झालं ब्रह्मज्ञान ब्रह्माकडून मिळालं म्हणून तो लोकांना निरपेक्ष भावाने देतो. जसं उन्मनी भावातील ऋषी मुनींना उपनिषदीय तत्वज्ञान ब्रह्माकडून मिळालं त्यांनी ते तुम्हा आम्हासाठी खुलं केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने अध्यात्म विद्येचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. असं असताना आपणाला जर त्यांच्याद्वारे काही मिळालं तर अध्यात्म विद्येचा आपण स्वीकार करावा. त्याच्या बदल्यात पैसा अडका घेऊन कॉर्पोरेट संत म्हणवणारे आज जे विद्वान जंत आहेत तसं आपण कृपा करून वागू नका. आणि खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर तुकारामांचाच मार्ग आपण चोखाळा आणि तुकारामाच्याच भाषेत तुका म्हणे आम्हा सापडले म्हणून आपणची फळ आली आता हे समजून धन्योहम 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 आपल्याशीच म्हणा. आणि मी धन्य झालो याचा अर्थ माझा निर्माता आत्मा ब्रह्मा किंवा ब्रह्म धन्य झाला असा आहे. म्हणून माझ्या धन्य होण्यात आत्म्याचा गौरव आहे, परमात्म्याचा गौरव आहे. हे जाणण्यासाठी आजचं हे जे निरूपण आहे ते निश्चितच आपल्याला आवडेल आणि आपण त्याच्या चिंतनात राहून योग्य मार्गावर अग्रेसर राहाल अशी परमेश्वर कृपेने तुम्हाला सद्बुद्धी मिळेल आणि तुम्ही तसे वागाल. आणि निरूपण देणारा आणि निरूपण ऐकणारा हे दोन्ही नसून एकच आहे. एक ओहम बहुश्याम प्रजायो म्हणजे एकच आत्मा बहुत झाला, एकच गुरु शिष्य झाला, शिष्य गुरु शेवटी एकच आहेत. ऐकणारा आणि सांगणारा एकच आहे. अनेकातील जे एकच म्हणतात ते हेच याचा बोध दृढ धरा आणि त्या धृतीद्वारे हा जीवन संसार अत्यंत सहज आनंदाने तरुण पैल तीरावर जा अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. शुभ दिन.